तुमच्या शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स कमी असतील तर कोणताही शॅम्पू किंवा तेल तुमचा हेअर फॉल थांबवू शकत नाही। पहिलं म्हणजे प्रोटीन। आपल्या केसांचा 90% भाग हा केराटिन नावाच्या प्रोटीनने बनलेला असतो। प्रोटीनची कमी झाली तर केस पातळ होतात, सहज तुटायला लागतात आणि केसांची ग्रोथ स्लो होते। दुसरं आयर्न डेफिशियन्सी। विशेषतः 30 वर्षाच्या खालील मुली आणि मुलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी हे खूप कॉमन आहे। यामुळे स्कॅल्पला पुरेसा ब्लड सप्लाय मिळत नाही आणि हेअर फॉल वाढतो। तिसरं व्हिटॅमिन डी। व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करणे हे खूप सोपं आहे। फक्त सकाळी 10 ते 15 मिनिट सूर्यप्रकाश घ्या। चौथं बायोटिन, झिंक आणि ओमेगा 3 यांच्या कमतरतेमुळे डॅन्ड्रफ होतो, केस लवकर गळायला लागतात आणि नवीन केसांची वाढ देखील थांबते। पाचवं जे वॉटर इनटेक। शरीरामध्ये पाणी कमी पडलं तर बॉडी डिहायड्रेटेड होते, त्याच्यामुळे स्कॅल्प ड्राय होतो आणि हेअर फॉल सुरू होते। हे सगळे न्यूट्रिएंट्स रोजच्या घरच्या जेवणातून कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि कमेंट करा हेअर फॉल मी सगळे